हॅलो किड्स, वेलकम बॅक टू द चॅनल मराठी CBSE या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नंबर्स ऑन ॲबॅकस। ॲबॅकस हे एक किट असतं जे तुम्ही पाहिलं असेल बघा, मी इथे रँडम ड्रॉ केलंय फक्त मुलांना समजण्यासाठी। या किटचा यूज करून आपल्याला ॲबॅकसवरती नंबर ड्रॉ करायचे आहेत, तर ते आपण नोटबुकवरती कसे ड्रॉ करतो हे आपण पाहणार आहे। 2 डिजिट नंबर्स अँड 3 डिजिट नंबर्स। आधी मला सांगायचं 2 डिजिट नंबर्स कुठून स्टार्ट होतात ते कुठेपर्यंत, चला सांगा। 2 डिजिट नंबर वन्स अँड टेन्स प्लेस, बरोबर। सो 2 डिजिट नंबर 10 पासून स्टार्ट होतात ते 99 पर्यंत, अप टू 99, 10 to 99। तर 99 च्या पुढे कोणता नंबर येतो? ऑब्वियसली 100। सो 2 डिजिट नंबर आहे का 99? नाही, तर त्याला आपल्याला 100 ला 3 डिजिट नंबरमध्ये पुट करावं लागेल। त्यासाठी आपण लिहितो 1s, 10s अँड 100, 1s, 10s अँड 100 प्लेस। सो 100 to 999, 100 to 999 हे असतात 3 डिजिट नंबर। आता हे नंबर्स 2 डिजिट नंबर्स अँड 3 डिजिट नंबर्स ॲबॅकसवरती कसे ड्रॉ करायचे आपण बघूया। 2 डिजिट नंबरसाठी खाली एक बॉक्स बनवायचा आणि त्याच्यावरती 2 स्टँडिंग लाईन्स ड्रॉ करायच्या। किती? 2 स्टँडिंग लाईन्स, 1s प्लेस, 10s प्लेस। 3 डिजिटसाठी एक बॉक्स बनवायचा आणि त्याच्यावरती 3 स्टँडिंग लाईन, एक बॉक्स बनवायचा आणि त्याच्यावरती 3 स्टँडिंग लाईन्स ड्रॉ करायच्या, 1s प्लेस, 10s प्लेस अँड 100 प्लेस। चला मग आपण एक एक्झाम्पल बघूया। सपोज 23 हा नंबर आहे। 23 हा नंबर, या नंबरच्या प्लेसेस आपण लिहून घेऊ आधी। 1s प्लेस, 10s प्लेस। तर 1s प्लेसला माझ्याकडे 3 नंबर आहे आणि तो आपल्याला ॲबॅकसवरती ड्रॉ करायचा। तर तो कसा करायचा असतो? ड्रॉ करण्यासाठी आपल्याला बीड्स यूज करायचे। बीड्स म्हणजे मनी, जे मोती असतात, मोती यूज करून गळ्यातला जो हार बनवला जातो त्याला मनी बोलतात। माहिती आहे तुम्हाला? मोती बघितलाय तुम्ही, त्यालाच इंग्लिशमध्ये बीड्स बोलतात, बरोबर। सो बीड्स असे ड्रॉ करायचे पेन्सिलनी। सो हे काय झाले? बीड्स, मणी म्हणतात त्यांना। तर आता मला 3 नंबरचे बीड्स याच्यावरती ड्रॉ करायचे। चला करा। 1 2 3। सो 3 नंबर मी इथे लिहिते। आता मला 10s प्लेसमध्ये 2 नंबर पुट करायचा आहे। सो 2 बीड्स, 1 2। समजतंय? सोपं आहे ना? एवढंच करायचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं असतं की 2 डिजिट नंबर ॲबॅकसवरती ड्रॉ करा किंवा ॲबॅकसवरती लिहून दाखवा, तर तुम्हाला ॲन्सरमध्ये असंच लिहायचं। आपण पुढे बघणारच आहे, प्रॅक्टिस करणारच आहे क्वेश्चनची। चला 3 नंबर, सपोज 3 नंबर मी घेते 1 5 3, 153। चला त्याला प्लेसेस लिहा त्याच्या, 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस। सो 1s प्लेसला 3, 10s प्लेसला 5 आणि 100 प्लेसला 1। चला मग आपण बीड्स ड्रॉ करूया। सो 1s प्लेसला 3 बीड्स ड्रॉ करूया, 1 2 3। तर 10s प्लेसला मला किती बीड्स इथे ड्रॉ करायला लागतील? 5। सो 1 2 3 4 5 आणि असे जोडूनच ड्रॉ करायचं त्यांना। सो 1 2 3 4 अँड 5। पुढे 100 प्लेसला ओनली 1। समजतंय? इतकं सोपं आहे। चला मग आपण प्रॅक्टिस करूया। ओके, बघा क्वेश्चन काय? राईट द नंबर्स ऑन ॲबॅकस। आपल्याला नंबर्स दिलेत आणि आपल्याला काय करायचं? ॲबॅकसवरती ड्रॉ करायचं। चला मी तुम्हाला सांगितलं होतं इथे 2 डिजिट नंबर्स दिलेत। ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करायचं? एक बॉक्स काढायचा, त्याच्यावरती 2 स्टँडिंग लाईन काढायच्या 2 डिजिटसाठी, 1s प्लेस, 10s प्लेस। नंबर इथे लिहूया आपण, याला नंबर करून घ्यायचा आधी 1s आणि 10s। दिसतंय ना तुम्हाला? 1s आणि 10s प्लेस। सो 1s प्लेसला माझ्याकडे आहे 4 नंबर अँड
टेन्स प्लेसला आहे 2 नंबर. आपल्याला काय करायचं, मनी ड्रॉ करायचे म्हणजे बीट्स ड्रॉ करायचे. सो 4 बीट्स 1 2 3 4. पेन्सिलने याला पूर्ण ब्लॅक करून टाकायचं. दिसतील असे मोठे 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 बीड्स काढायचे. 2 1 2. झालं, बाकी काहीच करायचं नाही. क्वेश्चनचा आन्सर लिहून झालं. पुढे 52. बॉक्स बनवायचा, 2 स्टँडिंग लाईन, ते वन्स प्लेस टेन्स प्लेस, याला पण प्लेसेस करू. वन्स टेन्स, सो 10. वन्स प्लेसला माझ्याकडे आहे 2 नंबर, टेन्स प्लेसला आहे 5 नंबर. सो 2 बिट्स वन्स प्लेसला 1 2, इथे 5 1 2 3 4 5. समजतंय? सोपं आहे ना. हे 2 प्रॉब्लेम्स आधी तुम्ही करा, मग मी करते. 2 मिनिटं मी थांबते. चला बघा मग. काय करायचं, बॉक्स बनवला, 2 स्टँडिंग लाईन बनवले, वन्स प्लेस टेन्स प्लेस, नंबरला पण वन्स प्लेस टेन्स प्लेस. नंबर लिहून घेऊया. वन्स प्लेसला माझ्याकडे आहे 3 नंबर आणि टेन्स प्लेसला 3. सो 33 नंबर. 3 बीट्स ड्रॉ करायचे, 1 2 3. इकडे पण 3 1 2 3. समजते? 33 नंबर मी अबॅकस वरती लिहून दाखवला. पुढे 16 नंबर. वन्स प्लेस टेन्स प्लेस, माझ्याकडे आहे 16 नंबर, वन्स आणि टेन्स प्लेस. सो 16 नंबरसाठी मला 6 बीड्स बनवायचे, 1 2 3 4 5 6. आणि टेन्स प्लेसला आहे माझ्याकडे 1 नंबर, सो 1. ओके, हे झाले 2 डिजिट नंबर्स. आता 3 डिजिट नंबर्स बघूया आपण. 3 डिजिट नंबर चला सॉल्व करूया. माझ्यासोबतच सॉल्व करा. 3 डिजिट नंबरसाठी आपल्याला काय करायचं, किती स्टँडिंग लाईन्स बनवायचे असतात, 3. सो मी एक बॉक्स बनवला, 1 2 अँड 3. वन्स प्लेस टेन्स प्लेस 100 प्लेस. नंबरला पण वन्स प्लेस टेन्स प्लेस 100 प्लेस. नंबरला पण प्लेसेस करून घ्यायचे. आता माझ्याकडे वन्स प्लेसला नंबर आहे 2, टेन्सला 1, 100 प्लेसला 1. सो चला बीट्स बनवूया आपण. बीट्स ड्रॉ करूया. ते किती नंबर दिला, 2. सो 2 बीट्स ड्रॉ करणार आहे आपण. इथे 1 इथे 1. सो 112 नंबर अबॅकसवरती आपण ड्रॉ केला आहे. समजलं? चला पुढे सेकंड नंबर बघूया. बॉक्स बनवला, 3 स्टँडिंग लाईन्स, 1 2 3. प्लेसेस 1 10 100. नंबरला पण 1 10 अँड 100. सो नंबर लिहून घेऊ आपण, 431. सो 1 3 4 431. सो किती नंबरचे मला बीट्स बनवायचे, इथे ओनली 1. इथे 1 टेन्स प्लेसला 3 1 2 3 आणि 100 प्लेसला 4 1 2 3 4. समजते? पुढे बघूया. पुढचा नंबर 302. सो बॉक्स बनवायचा,
3 स्टँडिंग लाईन्स आणि नंबर प्लेसेस लिहायच्या 1s 10s 100. इथे पण 1s 10s 100. सो 302 2 0 आणि 3. तर इथे 2 बीड्स 1 2 0 आहे म्हणजे काहीच तिथे ड्रॉ नाही करायचं आपल्याला, कुठलाच बीड्स इथे ड्रॉ नाही करायचा. पुढे 0 हॅज नो व्हॅल्यू. सो 3. पुढे 100 प्लेसला 1 2 3. नेक्स्ट प्रॉब्लेम. हा होमवर्क आहे, हा तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची की सॉल्व्ह केला की नाही. ओके. पुढे आपण पाहतोय इवन अँड ऑड नंबर्स. आता इवन आणि ऑड नंबर्स कोणते असतात? एक्झाम्पलमध्ये आपण 0 to 10 नंबर्स घेऊया आणि आता त्याच्यामधले इवन नंबर्स कोणते आणि ऑड नंबर्स कोणते. इवन नंबर्स जे असतात ते नेहमी पेअरमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल पेअर ऑफ ग्लोव्ज, पेअर ऑफ सॉक्स, पेअर ऑफ इयरिंग्स. मी कानातले 2 घातलेत की नाही? बरोबर. एकच कानातलं घातले का? नाही. तुम्ही स्कूलला जाताना नेहमी शूज घालता, बरोबर. तर एकच शूज घालून जाता का? सॉक्स सुद्धा घालता तुम्ही. एकच सॉक्स घालून जाता का? नाही. कशामध्ये घालता? तर पेअरमध्ये, जोडीने घालता, बरोबर. 2 शूज घालून जाता, 2 सॉक्स घालून जाता, बरोबर. जे नंबर्स पेअर असतात म्हणजे जोडीने असतात, सपोज 2, बरोबर. 2 4 दिसते. मी इथे जोडी बनवली. हा 2 नंबर आहे आणि हा 2 नंबर आहे, तर ह्या 2 नंबरची एक पेअर आणि ह्या 2 नंबरची एक पेअर असं बनवलंय मी, बरोबर. जे नंबर्स जोडीने असतात त्या नंबर्सला इवन नंबर्स म्हणतात. तर ते इवन नंबर्स कोणते आहेत मग बघूया. बघा मग 2 4, बरोबर. 2 4 2 नंबर, एक पेअर बनवला इथे, एक जोडी बनली, बरोबर. पुढे 4 1 2 3 4. सो ह्याची एक पेअर होईल, ह्याची एक पेअर होईल. पुढे 6 1 2 3 4 5 6. 6 नंबर सुद्धा पेअरमध्ये आहे. पण मग तुम्ही म्हणताल मॅम तुम्ही 3 नंबर का नाही घेतला, 1 नंबर का नाही घेतला? तर 1 नंबर जर मी घेतला तर 1 नंबरला तर पेअर करायलाच कोणी नाहीये, जोडीच नाहीये, बिचारा एकटाच आहे. तर पुढे 3 नंबर जर घेतला, आपण लिहिला 3 नंबर 1 2 आणि 3, एक जोडी तर बनली पण एक 0 शिल्लक राहतोय, बरोबर. सो 1 आणि 3 हे ऑड नंबर्स होती, जे असे नंबर्स की ज्यांना पेअरिंग होत नाही, पेअरमध्ये नसतात, बरोबर. आता तुम्ही 9 नंबर जरी घेतला, बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ह्याचे बघू आपण पेअर्स बनवू. 2 नंबरचा एक पेअर बनवला मी, 2 नंबरचा एक पेअर, इथे पण. सो 8 नंबर्सची मला पेअर भेटले, बरोबर. पण एक शिल्लक राहिला. मग 9 नंबर इवन नंबर होईल का? नाही. जे नंबर पेअरमध्ये असतात किंवा ज्या नंबरला 2 नी आपण डिवाइड करू शकतो. जर तुम्ही टेबल्स लर्न केले असतील, 2चा टेबल लर्न केला असतील, तर 2च्या टेबलमध्ये 2 4 6 8 अँड 10 हे नंबर्स असतात. त्या नंबरला 2 नी डिवाइड करू शकतो आपण. पुढे पण बरेच सारे नंबर्स आहेत जे 2च्या टेबलमध्ये किंवा 2 नी आपण त्याला डिवाइड करू शकतो. पण जर 3ला तुम्ही डिवाइड करायला गेला 2 नी 3 नंबर पूर्ण डिवाइड नाही होणार, बरोबर. तर तो नेहमी इथे जर तुम्ही बघितलं तर 2 इथे आहे आणि 1 काय राहील? शिल्लक राहील, म्हणजे 1 रिमाइंडर राहील. समजते? तर चला मग आपण डेफिनेशन्स बघूया इवन अँड ऑड नंबर्सच्या, म्हणजे तुम्हाला अजून जास्त ओके डेफिनेशन बघूया. इवन नंबरची डेफिनेशन काय आहे? इवन नंबर्स, द नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी फॉर्म इन टू पेअर्स आर कॉल्ड इवन नंबर्स. म्हणजे ऑब्जेक्ट्स जे आहेत ते नेहमी पेअरमध्ये असतात. सपोज मी सांगितलं होतं मग अशी तुम्हाला एक्झाम्पल, पेअर ऑफ ग्लोव्ज, पेअर ऑफ इयरिंग्स, पेअर ऑफ सॉक्स, पेअर ऑफ शूज. सो नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स, तुमच्याकडे जो काही ऑब्जेक्ट आहे त्याचा जो नंबर आहे तो जर पेअरमध्ये फॉर्म होते म्हणजे पेअरमध्ये तयार होते, पेअरमध्ये जोडीमध्ये आहे तर त्याला इवन नंबर म्हणतात. पण आता इवन नंबर ओळखायचे कसे? 1 to 100 पर्यंत नंबर आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त मोठे मोठे नंबर्स आहेत. मग त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, ती बघा. द नंबर्स एंडिंग विथ 0 2 4 6 और 8, जे नंबर्सचा शेवटचा नंबर एंडिंग विथ, म्हणजे आता सपोज माझ्याकडे 22 हा नंबर आहे, बरोबर, किंवा मग 84 हा नंबर आहे, 92 हा नंबर आहे. तर मी काय बघणार? हा नंबर एंड कुठे होतोय? एंड होतोय इथे. तर हा नंबर काय आहे माझ्याकडे? 2. एंड होतोय हा नंबर काय आहे माझ्याकडे? 4 2, बरोबर. जर सपोज मी 56 घेतला,
56. तर 6नी हा नंबर एंड होतोय. एंड कशाने होतोय? 0 to, आता 0चं एक एक्झाम्पल घेऊया आपण. 10, 20, 30. 0नी एंड होणारा नंबर 0, 2, 4, 6 और 8 या नंबरनी जो नंबर एंड होतो त्या नंबर्सला इवन नंबर्स म्हणायचं. म्हणजे हे सगळे नंबर्स झाले इवन नंबर्स. कसं शोधायचं समजलं? एक्झाम्पल आपण पाहणारच आहोत, पण आपण आधी ऑड नंबरची डेफिनेशन बघूया. ओके, ऑड नंबरची डेफिनेशन बघूया. ऑड नंबर, द नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. आता ऑब्जेक्ट्सचा नंबर दॅट डू नॉट फॉर्म पेअर. असा ऑब्जेक्ट्सचे नंबर किंवा असे ऑब्जेक्ट्स जे पेअरमध्ये नसतात. सपोज जर 3 बॉल्स असतील, 2 बॉलची एक पेअर होईल आणि एक शिल्लक राहील जो पेअर होणार नाही. बरोबर. द नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स दॅट डू नॉट पेअर, ज्याच्यामध्ये पेअर नाहीये, आर कॉल्ड ऑड नंबर्स. आता असे नंबर्स आपण कसे शोधत बसणार? आता सगळ्याला जोडी जोडी बनवत बसायचं का आणि मग शिल्लक राहायला ते पाहायचं का? अजिबात नाही. नेहमी स्मार्ट वर्क करायचं. सो द नंबर एंडिंग विथ 1, 3, 5, 7 और 9. जो नंबर 1, 3, 5, 7 और 9नी एंड होतोय त्या नंबर्सला ऑड नंबर्स म्हणतात. जसं आपण मग असे इवन नंबर्स पाहिले तसे. चला मग बघूया. सपोज माझ्याकडे नंबर आहे 11, 53, 77, 93, 61, 57, 25. बघा, आता हे नंबर्स दिले आहेत. एक्झाम्पलसाठी आपण हे नंबर्स बघतोय. हे नंबर्स एंड होतात कशाने बघा. लक्षात काय ठेवायचं आपल्याला? 1, 3, 5, 7 और 9 नंबरनी एंड व्हायला पाहिजे. सो 1 आहे माझ्याकडे, ऑड नंबर आहे. 53 एंडिंगला 3 नंबर आहे, ऑड नंबर आहे. पुढे 77 7 नंबर आहे लास्टला माझ्याकडे, ऑड नंबर आहे. 3, 5, 7, 1 हे सगळे काय झाले? ऑड नंबर्स. ऑड नंबर्स कसे शोधायचे हे समजलं. चला मग आपण एक्झाम्पल बघूया. ओके, वाचा क्वेश्चन. क्वेश्चन रीड करा. क्वेश्चन नंबर 1, सर्कल द इवन नंबर्स. आपल्याला काय करायचं आहे? हे नंबर्स जे काही दिलेले आहेत त्याच्यामध्ये इवन नंबरला सर्कल करायचे. आता इवन नंबर काय असतात मी सांगितलं होतं तुम्हाला, जे पेअरमध्ये असतात. पण शोधायचे कसे? द नंबर्स एंड विथ 2, 4, 6, 0 पासून 0, 2, 4, 6, 8 हे जर नंबर्स तुमच्या नंबर्सच्या एंडिंगला असतील तर ते नंबर्स इवन नंबर्स असतात. चला बघूया आपण. 2 नंबर तर ऑलरेडी आहेच. सो 2 नंबर सर्कल करायचा. इवन नंबर. 3 नंबर येईल का? नाही. 13 नंबर येईल? नाही. एंडला आहे का काही नंबर? 2, 4, 6 किंवा 0, 8 असा नंबर आहे का? नाही. 22 नंबर इवन नंबर आहे कारण लास्टला 2 नंबर आहे. पुढे 9 नंबर येईल? नाही. 6, सो 6 नंबर आहे. पुढे सेकंड बघा. 53 इवन नंबर आहे? नाही. 12 इवन नंबर आहे, 2 आहे लास्टला. 84 एंडिंग विथ 4, सो 84 पण इवन नंबर आहे. 93 लास्टला 3 नंबर आहे, नाहीये. 28 बरोबर, 28 इवन नंबर आहे. 13 नाही, इवन नंबर नाहीये. सो सेकंड प्रॉब्लेममध्ये एवढे इवन नंबर्स आहेत. पुढे 3 नंबर बघा. पहिला नंबर 44 एंडिंग विथ 4, सो 44. एंडिंग विथ 2, 62 इवन नंबर. 79 9 नंबर आहे एंडला, सो हा नंबर इवन नंबर नाहीये. पुढे 35 आहे का? तुम्ही सांगा मला. राईट, 35 इवन नंबर नाहीये. पुढे 56 एंडिंग विथ 6, सो 56 इवन नंबर आहे. 38 एंडिंग विथ 8, सो इवन नंबर आहे. समजलं तुम्हाला इवन नंबर्स कसे आपण शोधले याच्यातून. चला पुढे ऑड नंबर्स बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड नंबर क्वेश्चन, सर्कल द ऑड नंबर्स. आता ऑड नंबर्स आपल्याला सर्कल करायचे. काय सांगितलं होतं मी? ऑड नंबर्स जे असे नंबर्स जे पेअरमध्ये नसतात. सो कुठले नंबर्स असतात ते? 1, 3, 5, 7 अँड 9. आता ज्या नंबरच्या लास्टला म्हणजे एंडला 1, 3, 5, 7, 9 हे नंबर्स असतील त्या नंबर्सला आपण काय करणार आहे? सर्कल करणार आहे. मग चला शोधा. 1 आहे का ऑड नंबर? आहे, बरोबर. 2 आहे? नाही. 3 आहे. 4 आहे का? नाही. 5 आहे. 6 आहे का? नाही. 7 ऑड नंबर. सो 1, 3, 5 आणि 7 हे ऑड नंबर आले. आता पुढे 85
एंड विथ 5, सो ऑड नंबर आहे. एंडिंगला आहे का 1 3 5 7 9 9. पुढे 7 आहे, सो 17 9 नंबर. 54 नाही. 93 आहे, एंडिंग विथ 3. पुढे 22 लास्टला 1 3 5 7 9 पैकी कुठलाच नंबर नाही आहे, इथे आहे, सो 13 नंबर ऑड नंबर. 59 करेक्ट ऑड नंबर. 72 नाही. 99 आहे, लास्टला 9 नंबर आहे, इथे लास्टला पण 9 नंबर आहे, सो हे झाले ऑड नंबर्स. आता येतील तुम्हाला इवन इन ऑड नंबरचा कन्सेप्ट समजला. इवन आणि ऑड नंबर्सवरती पण अजून बरेच क्वेश्चन्स विचारतात, वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात. तर ते कसे क्वेश्चन्स असतात यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर शेअर करायला अजिबात विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.